आपण दररोज आपल्या शरीरात काही ना काही बदल पाहतो. कधी थकवा, कधी डोळ्याखाली वर्तुळे, कधी अचानक केस गळणे. पण हे फक्त साधे बदल नाहीत. आयुर्वेद सांगतो की हे तुमचं शरीर तुम्हाला आधीच इशारे देतंय. जर तुम्ही हे संकेत ओळखले तर आजार येण्याआधीच तुम्ही यावर उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या शरीराचे ते 10 गुप्त संकेत जे आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी सांगितले होते. फॅक्ट 1. जीभ सांगते तुमचं आरोग्य. सकाळी उठल्यावर तुमची जीभ पांढरी किंवा पिवळसर दिसते का? आयुर्वेद सांगतो हे तुमचं पचन कमजोर असल्याचं लक्षण आहे. जेव्हा शरीरात म्हणजेच अपचित द्रव्य जमा होतं तेव्हा जिभेवर अशी पातळ थर तयार होते. यावर उपाय काय? तर सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा घ्या. पचन सुधारेल आणि जीभ स्वच्छ होईल. फॅक्ट 2. डोळ्याखाली काळी वर्तुळे. बहुतेक लोक समजतात काळी वर्तुळे म्हणजे झोपेचा अभाव, पण आयुर्वेद म्हणतो हे लिव्हर आणि किडनी कमजोर असल्याचं चिन्ह आहे. यावर उपाय: दररोज 1 ग्लास आवळ्याचा रस घ्या, पुरेसं पाणी प्या आणि रात्री उशिरा जेवण टाळा. लिव्हर स्ट्रॉंग झालं की वर्तुळे आपोआप कमी होतील. फॅक्ट 3. सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे. जर झोप पूर्ण झाली आणि सकाळी शरीर अंग थकलेलं वाटत असेल तर समजून घ्या वात दोष वाढलाय. वात वाढला की शरीरात ऊर्जा कमी होते, मन बेचैन होतं आणि नीट झोपही लागत नाही. यावर उपाय: दररोज सकाळी पायांना तीळ तेलानं मसाज करा. हा उपाय शरीराला ऊर्जा देतो आणि वात संतुलित करतो. फॅक्ट 4. तोंडात वारंवार फोड येणे. तोंडात फोड येणं म्हणजे शरीरात उष्णता वाढलेली आहे. हा पित्त दोषाचा स्पष्ट संकेत आहे. यावर उपाय: नारळ पाणी, ताक आणि आवळा सेवन करा. लाल मिरची आणि मसाले थोडे कमी करा. तुमचे शरीर स्वतः शांत होईल. फॅक्ट 5. केस गळणे. आजकाल प्रत्येकाला केस गळतीचा तक्रार आहे, पण आयुर्वेद सांगतो ही फक्त बाहेरील समस्या नाही, हे रक्तदोष आणि पित्त वाढल्याची चिन्ह आहेत. यावर उपाय: भृंगराज तेल आणि दररोज डोक्याला मसाज करा. आवळा आणि मेथीचं सेवन करा. रक्त शुद्ध झाले की केसांची मुळे मजबूत होतात. फॅक्ट 6. सकाळी शिंका येणं. दररोज सकाळी उठल्यावर शिंक येते का? हे कफ दोष वाढल्याचं लक्षण आहे. यावर उपाय: नाकात 2 थेंब अणु तेल टाका आणि गरम पाण्याने गुळण्या करा. श्वसन प्रणाली संतुलित राहते. फॅक्ट 7. वारंवार गॅस होणे. भूक लागल्यावरही जेवण न करणं किंवा वेळोवेळी खाणं हा मोठा दोष आहे. आयुर्वेद सांगतो यामुळे अग्नी मंद होतो आणि पचन बिघडून गॅस तयार होतो. यावर उपाय: जेवणानंतर 5 मिनिटे चालणे आणि रात्री लवकर जेवणे हे सोपे पण प्रभावी उपाय आहेत. फॅक्ट 7. घामाला वास येणे. घामाचा तीव्र वास म्हणजे शरीरात टॉक्सिन जमा झालेले आहेत. यावर उपाय: रोज सकाळी कोमट पाण्यात हळद टाकून प्या. हळद शरीर स्वच्छ करते आणि रक्त शुद्ध ठेवते. फॅक्ट 9. सतत तहान लागणे. वारंवार तहान लागते पण पाणी प्यायल्यानंतरही शांत वाटत नाही. हे पित्त दोष वाढल्याचं चिन्ह आहे. यावर उपाय: पाणी मातीच्या भांड्यात साठवा आणि तेच प्या. ते शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या संतुलित ठेवतं. फॅक्ट 10. डोकं हलणं किंवा सतत चक्कर येणे. बऱ्याच लोकांना अचानक चक्कर येते, पण हे फक्त रक्तदाबाचं कारण नसतं. आयुर्वेद सांगतो हे प्राणशक्ती कमी झाल्याचं चिन्ह आहे. यावर उपाय: सकाळी 10 मिनिटं प्राणायाम करा. दीर्घ श्वसन घ्या, मन शांत ठेवा. हे तुमचं जीवनशक्ती पुन्हा वाढवतं. शरीर कधीही आपल्याशी खोटं बोलत नाही, फक्त आपण त्याचं ऐकायला विसरतो. आयुर्वेद शिकवतो आजार दाबू नका, संकेत ओळखा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.